हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे आहे। तर हे काय माझ्याकडे स्पंजचे तुकडे शिल्लक होते, खूप मोठे स्पंजचे तुकडे शिल्लक होते। तर मी आता ह्याच्यापासून माऊ लुसलुशीत अशा उश्या बनवणार आहे। तर एकसारख्या मापाने मी स्पंजचे तुकडे कापून घेतलेले आहेत। तुकडे कापून घेतल्याच्या नंतर तुम्हाला जितक्या साईजचे किंवा किती जाडसर हवे ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर मी इकडे बनवून घेतलेले आहेत। तर मी 2 स्पंजचे तुकडे एका उशीसाठी यूज केलेले आहेत। तर एकावर एक स्पंजचे तुकडे ठेवून घेतलेले आहे आणि मी आता ह्याला चिकटपट्टीने सिक्युअर करणार आहे। जर तुम्ही फेमिकॉल किंवा डिंगचा उपयोग करायला गेला तर स्पंजचे तुकडे हे फाटायला लागतात किंवा शिवायला गेला तर याला छिद्र पडायला लागतात। तर तुम्ही अशा स्पंजच्या तुकड्यांसाठी मी सांगेल की चिकटपट्टीच वापरा, त्याच्याने स्पंजच्या तुकड्यांना काही इजा नाही होणार आहे। तर आपण दरवेळेस साठवलेल्या कपड्यांपासून किंवा टाकाऊ कपड्यांपासून सुद्धा उशा बनवतो, पण आता मी म्हणलं चला हे स्पंजचे तुकडे आहेत तर टाकून कशाला द्यायचे। तर ह्या तुकड्यांपासून ॲक्च्युली गाद्या बनवून घेतलेल्या आम्ही, तर त्याच्यामध्ये हे उरले होते। तर मग मी म्हणलं चला ह्याचा उपयोग आपण उशा बनवण्याकरता करूया। तर व्यवस्थित लेवलला कापून घेतलेला आहे मी आणि सगळीकडे आता चिकटपट्टीने सिक्युअर करून घेत आहे, बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे व्यवस्थित कागदी चिकटपट्टीचा वापर केलेला आहे मी, प्लास्टिकची चिकटपट्टी स्पंजवर चिटकणार नाही। तर कागदी चिकटपट्टीनं मी दोन्ही बाजूने स्पंजचे तुकडे सिक्युअर करून घेतलेले आहे। आता हा जो सट आहे तो एका उशीकरता झालेला आहे आपला। आपण 2 स्पंजच्या तुकड्यामधून एक उशी म्हणजे आपण 2 2 2 असे 4 स्पंजचे तुकडे कट केलते आणि त्याचा 2चा सट बनवलेला आहे। तर अशा प्रकारे चिकटपट्टी चिटकून घ्यायची आहे सगळ्या बाजूंनी। नंतर जेव्हा उशी बनेल त्यावेळेस स्पंजचे तुकडे बाहेर नाही आले पाहिजे। तर बघा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, मला खूप असं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायला आवडतात। तर आता हा एक माझ्याकडे साडीचा तुकडा होता, तर मी ह्याचाच कवर म्हणून उशीची कवर म्हणून तर यूज करणार आहे। तर ते पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर आधी व्यवस्थित माप घेऊन मी त्याला कापून घेतलेला आहे। तुम्हाला जर माझ्यासारखं मोजमाप घेता येत नसेल किंवा शिवणकाम जमत नसेल तर तुम्ही जी वस्तू असते त्याच्यावर डायरेक्ट कापड ठेवून त्याचं माप घेऊन असं हातावरती शिवू शकता। तर आता मी पूर्ण ह्या 2 ज्या उशीचे कवर आहेत ते हातावरती असे शिवून घेणार आहेत, बघू शकता तुम्ही। मोठी अशी जाडसर सुई घेतलेली आहे आणि उलट्या बाजूला सुई घालून मी आता पूर्ण आपलं उशीचं कवर शिवून घेणार आहे। तर अशा प्रकारे सेम कलरचा मी दोरा इकडे वापरलेला आहे आणि उशीचं कवर शिवून घेत आहे। तर इकडे आपले उशीचे कवर शिवून झालेले आहेत, बघू शकता। मी त्याला सरळ करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला आपल्या ज्या उश्या टाकाऊपासून टिकाऊ ज्या उश्या बनवलेल्या आहेत त्या या कवरमध्ये घालून घ्यायच्या आहे की नाही। टाकाऊ वस्तूपासून छान सुंदर असा उपयोग। तर घरामध्ये अशा भरपूर वस्तू असतात की आपण ज्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, तर त्याचा उपयोग आपण असा करू शकतो। तर माझ्या ह्या जर मी अशा स्पंजच्या उशा बाहेर घ्यायला गेले तर 300-350 रुपयाला एक उशी मिळेल मला, पण ही माझी आता टाकाऊपासून घरच्याच वस्तूंपासून छान स्पंजची उशी तयार झालेली आहे। तर दोन्ही उशा मी कवरमध्ये घालून घेत आहे, बघू शकता तुम्ही। कवरमध्ये घालून घेतलेला आहे मी। आता चिकटपट्टी लावल्यामुळे ते स्पंज इकडे तिकडे हलणार नाही, रात्री झोपीमध्ये हलणार नाही ते स्पंज, त्याच्यासाठी मी चिकटपट्ट्या लावून घेतलेल्या आहे। आणि सुंदर अशा कलरचे कवर पण तयार झालेले आहे आणि टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशी उशी तयार झाली आहे। आता ह्या आहे उशांचा फायनल लुक। तर अशा प्रकारे मोठ्या आणि छान छान उशा तयार झालेल्या आहेत। तर मस्तपैकी आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। बाय सगळ्यांना।